2018 पासून 21 जानेवारी 2018 पासून इथे आपण विषमुक्त धान्य भाजीपाला याच्या वितरण व्यवस्थेची सुरुवात केली। सुरुवातीला अगदी 2-3 शेतकरी 2-4 ग्राहक इथपासून सुरुवात झाली आहे। आता हळूहळू वाढत सीझन प्रमाणे जसे शेतकरी येतील तसा तसा भाजीपाला विक्री आणि धान्य विक्रीचा व्यवसाय इथे शेतकऱ्यांमार्फत चालू आहे। इथे शेतकरी स्वतः येतात, शेतकरी ते ग्राहक ही डायरेक्ट विना कमिशन ही व्यवस्था आहे। गेले 10 वर्ष आम्ही हे शेतकरी बांधलेले आहेत, त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आता आमच्या इथे मिळत आहेत। सीझन नुसार आम्ही सांगतो की त्यांना इथे या विका, रेट फिक्स्ड असतात आणि आता लोकांमध्ये पण अवेअरनेस जागरूकता झालेली आहे। ते शनिवारी सकाळी 8 ते 8:45 ह्या वेळात लोक येतात, आतुरतेने वाट बघतात की इथे काय काय नवीन छान छान मिळणार आहेत गोष्टी। त्या शेतकऱ्यांबरोबर बोलतात, शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतात, त्यांचं नुकसान झालं असेल तर त्यांना म्हणजे इमोशनली सुद्धा मदत करणं त्या वेळेला खूप गरजेचं असतं, ती मदत केल्या जाते। आणि इथे आम्ही भाडं भरायला लागतं, तर त्याच्यासाठी शेतकऱ्यांकडनं मी काही अमाऊंट घेते, कारण त्याच्याशिवाय रस्त्यावरती उभं राहायला परवानगी नाहीये। खरं तर रस्त्यावरती पण थेट विक्री करायला परवानगी मिळाली तर ही जी व्यवस्था आहे, आम्ही याला व्यवसाय नाही म्हणत, ही व्यवस्था आहे ती अजून चांगल्या प्रकारे पार पडेल आणि लोकांनी असंच सजग राहावं आणि विषमुक्त अन्नधान्य खावं, भाजीपाला खावा। फरक जाणवतो। आता 8-8 वर्ष ओळखीचे आमचे लोक झालेले आहेत। जसं बँकेचं असतं की आपली एक ठराविक बँक असते आणि तिथे आपण आपले पैसे डिपॉझिट करतो, तर तसंच सेम आहे की हे आमचे शेतकरी आहेत आणि ते आमच्यासाठी काही ठराविक, आम्ही त्यांना सांगितलंय की त्यांच्या शेतात जे अवेलेबल आहे ते तुम्ही आणा। आम्ही काही गरजा पण त्यांना सांगतो की तुम्ही अजून काय वाढवू शकाल तुमच्या शेतात, आणि त्याप्रमाणे ते नियोजन करतात, तसं तसं ते आणतात। जीवामृत, दशपर्णी अर्क असं सगळं नैसर्गिक निविष्ठांमधनं पिकवलेला हा भाजीपाला असतो। खूप कष्ट आहेत त्यांचे, शारीरिक कष्ट खूप आहेत, मेन मजूर मिळत नाहीत, तर त्याच्यासाठी पण त्यांना खूप धावपळ करावी लागते। तर लोकांनी खूप जागरूक राहून आता अन्नधान्याचं सेवन करावं। म्हणजे नो युअर बँक, आपण KYC बँकेत भरतो तसं आम्ही नो युअर फार्मर असं म्हणतो। हे आमचे सगळे छान आपुलकी असलेले शेतकरी आहेत। तर छत्रे हॉलमध्ये दर शनिवारी सकाळी 8 ते 8:45 आपण इथे थांबतो आणि विषमुक्त धान्य भाजीपाला इथे काही ठराविक ह्याने विकायला येतात। नमस्कार, मी इकडे भाजी आणायला ऑलमोस्ट आता 6 वर्षापेक्षा जास्त येते। इथलं जे वातावरण आहे ते तर खूपच छान आहे की आम्ही डायरेक्टली शेतकऱ्यांकडून घेतो आणि त्यांच्या शेतातली भाजी ते स्वतः खूप प्रेमाने घेऊन येतात, हे तर अगदीच महत्वाचं आहे। पण जेव्हा मी भाजी घेऊन जाते तेव्हा खूप जाणवतं की ही भाजी पटकन शिजते, ती नैसर्गिक आहे भाजी। इतक्या केमिकल्स आपण आजकाल खातोय आणि त्यामुळे होणारे जे परिणाम आहेत ते खूप दूरगामी आहेत आणि ह्या परिणामांचा आपल्याला आता काहीही कळत नाही। जेव्हा आपल्या घरात कोणाला कॅन्सर होतो किंवा एखादा मोठा आजार होतो तेव्हा मग कळतं की आपण केमिकल्स खाऊन हा आजार आपल्याकडे इन्व्हाइट केलेला आहे। ह्या भाजीचा अजून एक म्हणजे याची चव खूपच सुंदर असते। म्हणजे तीच भाजी तुम्ही बाजारातून आणता आणि ही भाजी जेव्हा नैसर्गिक शेतकऱ्यांकडून घेता तेव्हा या भाजीची चव आणि बाहेरच्या भाजीची चव ह्याच्यात जमीन आसमानाचा फरक असतो। ही भाजी खूपच चवदार असते, पटकन शिजते
परत त्याचा रंग आणि त्याचं जे टेक्स्चर असतं ते सुद्धा खूप वेगळं असतं. तर हा एक भाज्यांचे हे खूप फायदे आहेत. दुसरं म्हणजे मी बाजारातून भाजी घेते तेव्हा ती साधारण 3 ते 4 दिवस आधी शेतातून काढलेली असते. इकडे शेतकरी स्वतः आदल्या दिवशी किंवा त्याच्या आदल्या दिवशी अशी भाजी काढून आपल्याकडे घेऊन येतात, शक्यतो आदल्या दिवशीच. त्यामुळे ती अगदी ताजी भाजी असते आणि त्याचा एक वेगळा फायदाही आहे. सो एवढे सगळे फायदे मला खूप जाणवले आणि म्हणून मी खूप रेग्युलरली येते इथे. थँक्यू. नमस्कार, माझे नाव प्रसाद गुलाब गुले, रानरोड मुक्काम पोस्ट वेळू, तालुका भोर, जिल्हा पुणे. आम्ही 2016 पासून पाळेकर गुरुजींच्या माध्यमातून नैसर्गिक विषमुक्त शेती करतो व आम्ही ही शेतीचा सगळा भाजीपाला बाहेर मार्केटला नाही देता स्वतःचा भाजीपाला हा स्वतःच विकतो व डायरेक्ट शेतकरी टू ग्राहक असा हा आम्ही भाजीपाला विकतो. त्याच्यामुळे आम्हाला चांगला नफा पण मिळतो व याच्यातून दुसरी एखादी नोकरी करण्यापेक्षा शेती हा म्हणून व्यवसायाकडे पाहिलं तर याच्यात पैसे पण आपल्याला मुबलक प्रमाणात मिळतात. माझं गाव आहे पंधरे, तालुका बारामती, जिल्हा पुणे. मी गेली 20 वर्ष नैसर्गिक शेती करत आहे. पाळेकरांचे बरेच शिबिर अटेंड करून त्यातून मला सर्व प्रकारची माहिती मिळाली. त्यानंतर मी सुरुवातीला काही सेंद्रिय शेतीला सुरुवात केली पाळेकर गुरुजी भेटण्याच्या पूर्वी. तर मला अगदी सुरुवातीपासूनच असं वाटलं की केमिकल विरहित लोकांना अन्न मिळावे, कारण त्याचे दुष्परिणाम बरेच लोकांना भोगावे लागतात. म्हणून मी ही शेती सुरू केली. माझं फूड फॉरेस्ट मॉडेल आहे. अनेक प्रकारची फळझाडे शेतामध्ये आहेत आणि त्या सावलीमध्ये येणाऱ्या इतर काही गोष्टी आहेत. त्यामध्ये आलं, हळद, सुरण वगैरे जे गोष्टी आहेत, त्यानंतर काही मसाल्याची पिकं वगैरे आहेत, ही त्या झाडाच्या तिथं शिल्लक जागा आहे मोकळ्या जागेत लावलेली आहे. लोकांनी हा माल घेऊन निश्चित फायदा त्यांचा होईल, कारण वेगवेगळ्या प्रकारचे केमिकलमुळे, अनेक प्रकारच्या केमिकलमुळे लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे रोग होतात, डिसीज होतात किंवा काही शारीरिक व्यंग तयार होतं. तर अशा वेळेस हे ऑर्गॅनिक किंवा सेंद्रिय किंवा नैसर्गिक जर लोकांनी हे भाजीपाला, फळं किंवा किराणा माल वगैरे जे आहे हे जर आपल्या आहारात आणलं तर लोकांचा निश्चितपणे फायदा होईल, त्यांची प्रकृती वगैरे चांगली राहील. मी गेली अनेक वर्षापासून स्वतःहून शेती करतो. मला यामध्ये खूप इंटरेस्ट आहे. मी स्वतःच्या इच्छाशक्तीप्रमाणे जे लोकांना देता येईल त्याप्रमाणे मी माल तयार करतो आणि लोकांसाठी आणतो.